महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज के जयंती उत्सव समारोह के शुभ अवसर पर भिवंडी तालुका वल गाँव में छत्रपति शिवबा प्रतिष्ठान भिवंडी द्वारा बाइक रैली का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ निकाला गया। इस अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज को मान वंदना देने के लिए इस बाइक रैली को वल, पूर्णा, कोपर, केवनी, काल्हेर, गुंदौली, दापोड़े, मानकोली, कशेली इस सभी गांव में जाकर छत्रपति शिवाजी महाराज को मान वंदना दिया। इस रैली में आगरी महोत्सव भिवंडी अध्यक्ष विशुभाऊ महात्रे, सरपंच वल गांव राम भोईर, जमिनीचा पैसा नाटक के कलाकार पम्या पाटिल, शाखा प्रमुख पूर्णा व सदस्य ग्राम पंचायत वल महेश मिटकर, माजी उप सरपंच राजन मडवी, संदीप पाटिल, वल सरपंच सचिन पाटिल, वलपाड़ा शाखा प्रमुख इंद्रपाल पाटिल, युवा सेना सचिव थाने जिला अतीश भामरे, मनसे शाखा अध्यक्ष वल संदीप भोईर, उद्योजक मानकोली चंद्रकांत केनी, अमीशा ट्रांसपोर्ट के प्रोपराइटर अजय भामरे, उद्योजक वल प्रदीप भोईर सहित अनेकों मान्यवर तथा छत्रपति शिवबा प्रतिष्ठान भिवंडी के सभी पदाधिकारी तथा शिलेदार उपस्थित थे। शिवाजी महाराज की जय। महाराज मानाचा मुद्दा करून आपण प्रत्येकाने या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे। त्यानंतर शुभागुच्छ मानाचा मुद्दा करून दर्शन घेऊन छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। या प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या सर्व शिवभक्तांचा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आहे। छत्रपति शिवाजी महाराज के छत्रपति शिवाजी महाराज त्यांना विनंती आहे। शाखा प्रमुख आणि ग्रामपंचायत सदस्य माजी मिटकर साहेब यांचं स्वागत आहे। तसेच चंद्रकांत केनी साहेब उद्योजक यांचंही स्वागत आहे। तसेच संदीपजी भोईर साहेब राहुलजी भोईर आता लगेच रॅलीला सुरुवात होत आहे। स्वागत आणि सन्मान होतो। माझं त्रिवार वंदन। आज खरोखर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने विजयदादा भामरे यांनी एक जबरदस्त असा कार्यक्रम विजयदादा भामरे आणि त्यांची टीम म्हणजे शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने एक जबरदस्त असा कार्यक्रम म्हणजे
बाईक रॅलीचे आयोजन केले आहे आणि बघू शकता एक जबरदस्त असा ड्रेस कोड त्यांनी आता परिधान केलेला आहे आणि खरोखर महाराजांच्या आज जयंतीनिमित्त हा एक जबरदस्त कार्यक्रम होत आहे. खूप खूप मनाला आनंद होत आहे. आमची पम्याची गँग टीम, युट्यूब चॅनल टीम, तसेच जमिनीचा पैसा नाटक टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा दादा. तुम्ही असेच कार्यक्रम पुढेही करत राहा आणि खरोखर खूप सामाजिक कार्यक्रमही ते नेहमी करत असतात आणि आम्हा कलाकारांवर पण त्यांचे खूप प्रेम आहे. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एक माझे त्रिवार वंदन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम वंदन. ज्यांनी भगव्या रंगाला ह्या हिंदू समाजामध्ये, या महाराष्ट्रामध्ये नव चैतन्य निर्माण करून दिलं ते शिवाजी महाराज. त्यांची आज तिथीप्रमाणे शिवजयंती आहे. आम्ही तिथीप्रमाणेच दरवर्षी शिवजयंती साजरी करतो. कारण आम्ही मराठी आहोत, हिंदू आहोत आणि हिंदू संस्कृती जपण्याचं आमचं छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचं एक आद्य कर्तव्य आहे. या प्रतिष्ठानचं नावच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर असल्यामुळे आम्ही दरवर्षी शिवाजी महाराजांचे सगळे कार्यक्रम अगदी उत्साहाने साजरे करत असतो. आणि ह्या वर्षी बाईक रॅलीचं आयोजन आम्ही केलेलं आहे. आम्ही मराठे पाडा इथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवलेले आहे. पण आज आम्ही एक बाईक रॅली इथे काढणार आहोत. बाईक रॅली काढण्याचा उद्देश एकच आहे, हिंदू समाजामध्ये, हिंदू धर्मामध्ये ह्या शिवाजी महाराजांचं जे योगदान आहे, ज्यांच्यामुळे आपण आज मंदिराच्या कळसाला दर्शन घेतो, ज्यांच्यामुळे आपल्या आया बहिणी ह्या ताज मानेने फिरू शकतात, ते राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या महाराजांची जयंती साजरी करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. म्हणतात ना, दिल्लीचेही तख्त राखीतो छत्रपती शिवाजी महाराजांचं. दिल्लीलाही हलवण्याचं जे त्यांच्याकडे ताकद होती ते शिवाजी महाराज. आणि त्यांची प्रेरणा, त्यांचे विचार आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही जे जे त्यांच्याकडनं शिकायचा प्रयत्न करतो, जे जे त्यांच्याकडनं घ्यायचा प्रयत्न करत असतो, त्या प्रयत्नांना यश शिवाजी महाराज देव ही त्यांच्या चरणी प्रथम प्रार्थना आहे. आणि आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक छोटस काय होईना आम्ही ते कार्य करत राहू. आणि शिवबा प्रतिष्ठानतर्फे जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यांनी प्रत्येक ठाणे जिल्ह्यात नाही आम्ही महाराष्ट्रात कार्यक्रम राबवत असतो. आता आम्ही पेन इथे जवळजवळ 2 शाळांना, पूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांना, शाळेला उपयोगी येतील अशा वस्तू आम्ही वाटप केलेल्या आहे. हे शिवाजी महाराजांची प्रेरणाच आमच्याकडे आहे. आणि आमच्याकडे खंडे आमचे अध्यक्ष आहेत विजयजी भांबरे साहेब, यांचा उत्साह, पण त्या उत्साहाला आम्ही गाळबोट लावून देणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या विचारांना आम्ही गाळबोट लावून देणार नाही ही त्यांच्याप्रती प्रार्थना, हे आम्ही वचन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवराय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आज महाराजांची शिवजयंती असल्या कारणाने आम्ही दरवर्षी बाईक रॅलीचे आयोजन करीत असतो. आणि आमचं शिवबा प्रतिष्ठानचं कार्य म्हणाल तर आम्ही ठाणे जिल्ह्याच्या बाहेरही आम्ही कार्यक्रम केलेले आहेत. महिला सक्षमीकरण असो किंवा शाळेतील मुलांना, आदिवासी पाडे, वीटभट्टीचे कामगार असतील त्यांना जेवणाची व्यवस्था वगैरे, किंवा करोनामध्ये आम्ही लोक घरामध्ये बसले असताना आम्ही संपूर्ण रोडवर उतरलेलो सर्व शिवबा प्रतिष्ठान. आणि आमचे उपाध्यक्ष त्यामध्ये करोनाच्या लागणमध्ये आपल्याला सोडून गेलेले आहेत. त्यांना प्रथम श्रद्धांजली महेंद्र पाटील. आणि अशा कार्यक्रम आम्ही भरपूर करतो प्रत्येक ठिकाणी. आणि येणाऱ्या आता पुढच्या महिन्यामध्ये आम्ही महाराजांचा जिथे जन्मस्थान आहे किल्ले शिवनेरी गडावर जाणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही सातारामध्ये जाणार आहोत. आम्ही साताऱ्याचे तिथून आम्हाला ते एक मराठी शाळेतून आम्हाला ते पत्र आलेले आहे. तिथं आम्ही त्या शाळेमध्ये ज्या शैक्षणिक वस्तू असतील त्या वाटप करणार आहोत. शिवबा प्रतिष्ठान एक NGO आहे आणि ह्या प्रतिष्ठानची जे स्थापना जेव्हा झाली, विजयजी भांबरे यांच्या संकल्पनेतून स्थापना झाली, त्यावेळेला आम्ही ठरवलं की महाराजांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे. आणि महाराजांनी जे जे कार्य केले, आम्ही सगळ्या प्रकारचे जवळजवळ कार्यक्रम केलेले आहेत. आम्ही गडांची साफसफाईचे कार्यक्रम 4 गड झाले. आमचे साफसफाई करण्याचा दिवसभर आमचे छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे सर्व मावळ म्हणून 4 गडांची साफसफाई झालेली आहे. महाराष्ट्राच्या जवळजवळ 8 महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्याच्या बाहेर 8 कार्यक्रम केले. आता आम्ही पेनला गेलो, रायगडला गेलो, आता आम्ही शिवनेरीला जाऊन, फक्त शिवनेरीला जाऊन आम्ही गडावर दर्शन घेण्यासाठी जातो. जाताना प्रत्येकाच्या हातामध्ये एक कॅरी बॅग असणार, एक डस्टबिन असणार आणि सगळी रस्त्यात मिळणारी सगळी घाण ती नेऊन तिथनं परत आणायचा कार्यक्रम आम्ही हे करत असतो.
आणि तिथे जनजागृती करण्यासाठी आम्ही एक जागर ठेवलेला असतो. त्या जागरामध्ये आम्ही एक संगीताच्या मार्फत आम्ही तो कार्यक्रम राबवत असतो गडावर गेल्यानंतर. तसेच आम्ही महाराजांच्या ह्याच्या ज्या ज्या ठिकाणी महाराजांचं अस्तित्व आहे, ज्या ज्या ठिकाणी त्यांचं पायांचं दर्शन झालेलं आहे, पाय लागलेले, ती जागा, ते पवित्र स्थान, त्याचं पावित्र्य जास्तीत जास्त कसं राबवता येईल, जास्तीत जास्त पवित्र राखता येईल, हे त्याचा आमचा उद्देश आहे. आणि शैक्षणिक साहित्य म्हणा तर आमचा एक गोडाऊनच भरलेला आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारची कोणाकडनं देणगी मागणी वगैरे करत नाही. आमचे छत्रपती शिवा प्रतिष्ठानचे जे जे मावळे आहेत ते मावळे एवढे गर्भ श्रीमंत नाहीत, पण एक महाराजांच्या बद्दल आदर आहे आणि त्याच्यातनं आम्ही हा कार्यक्रम महिन्यातनं किंवा जास्तीत जास्त 2 महिन्यातनं एक कार्यक्रम आम्ही राबवत असतो. त्यासाठी लागणारा सर्व निधी असेल हे आम्ही स्वखर्चाने करतो. हे महाराजांच्या महाराजांबद्दल असलेली अस्मिता आहे आणि ही अस्मिता जगण्याचा आम्ही प्रयत्न. युवा पिढीसाठी एकच एक हे असेल, संदेश असेल की महाराजांचं तुम्ही आता मोबाईलवर किंवा इंटरनेटवर जाऊ नका. महाराजांच्या याच्यावरती पुस्तकं वाचा. ज्या ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जे व्यक्तिमत्व मोठे मोठे होऊन गेले त्यांचे आत्मचरित्र वाचा. ते मोठे होण्यासाठी त्यांनी काय काय कुठल्या परिश्रमातून ते मोठे झाले आणि महाराजांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्यांचं जर आत्मचरित्र वाचलं तर तुम्हाला प्रत्येक युवा पिढीला हे कळेल की महाराजांनी आपल्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलेलं आहे आणि ते होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते होते म्हणून आज आपण आहोत आणि त्यांच्या प्रती त्यांचं काय ते थोडेसे विचार घेऊन आपण चालायला पाहिजे. सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्या परिसरामध्ये आपल्या अवतीभोवती फिरणाऱ्या लेकी बहिणी असतील त्यांचा मान सन्मान त्याचं करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. युवा पिढीला मी हे सांगत नाही की तुम्ही कामधंदे सोडा आणि शिवाजी महाराजांच्या याच्या मागला. कामधंदे करा, सगळं करा, नोकरी करा, पण महाराजांच्या प्रती महाराजांचा एक जरी गुण तुम्ही जर अवलंबला. आता तुम्ही बघाल बाहेर आमच्या ह्या प्रतिष्ठानमध्ये सगळे युवा, लहान मुलं, युवा म्हणजे एक 15, 16, 20, 22 वर्षाची मुलंही आहे. म्हणजे त्यांना आमचं प्रतिष्ठानचं कार्य आवडलेलं आहे म्हणून ते इन्व्हॉल्व्ह झालेले आहे. हीच आमची पोचपावती, हेच आम्हाला युवा प्रतिष्ठान, युवा जे मावळे आहेत ते आले, हे आमचं सक्सेस आहे. शिवबा प्रतिष्ठान या संस्थेचे कार्य आम्ही ठाणे जिल्ह्याच्या बाहेरही करतो, भिवंडी तालुक्यामध्ये बोला आणि कुठेही जाऊन हा चांगला कार्यक्रम करतो. तर या सामाजिक कार्याची पोचपावती आमचे आगरी महोत्सवचे अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे यांच्या कमिटीने मला यावर्षी टॉप 10 मध्ये घेऊन समाजरत्न पुरस्कार हा दिलेला आहे. प्रथम त्यांचे अभिनंदन करतो. या कार्याला याच्या पुढे आम्ही चांगले कार्य करू हे नक्की. नमस्कार. आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे. खरं सांगायचं तर वर्षाचे जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा केला तर ते आपल्यासाठी कमीच पडणार आहे. छत्रपती शिवबा ग्रुप हा एक भिवंडी तालुक्यातच नाही तर ठाणे जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा जाऊन आज चांगल्या पद्धतीचं कार्य आणि काम करत असतोय. त्या कामाची दखल घेऊन या वर्षीचं जे भिवंडी आगरी महोत्सव मध्ये भिवंडी भूषण हा पुरस्कार जो आम्ही 10 जणांना देतोय त्या सामाजिक कार्याची दखल घेऊन विजय भमरे आणि त्यांच्या पूर्ण टीमला आम्ही या वर्षीचं भिवंडी भूषण हा पुरस्कार दिला. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून. खरं सांगायचं तर त्यांचं कार्य त्यांनी सांगितलं, उपाध्यक्षांनी सांगितलं, पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. का त्यांचा प्रत्यक्ष मी साक्षीदार आहे. ज्या टायमाला आपल्याकडं पूर आलेला, महापूर ज्या टायमाला होता त्या टायमाला त्यांनी शहापूर या ठिकाणी जाऊन तिकडच्या लोकांना अन्य धान्य असेल ज्या ज्या पद्धतीची मदत करतायत आणि त्या मदतीमध्ये मी सुद्धा त्यांच्या जोडीला होतो. म्हणजे त्यांचं कार्य आज विशुभाऊनी सांगून सक्सेस नाहीयेत तर लोकांचीच पोचपावती त्यांना आज बाहेरच्या राज्यातनं किंवा जिल्ह्यातनं येतात की बाबा माझ्या शाळेमध्ये काय वस्तू आहेत, आमच्या मुलांना या अडी अडचणी आहेत, आमच्या शाळेच्या काही अडी अडचणी आहेत आणि त्या ठिकाणी धावून जाणारी जी टीम आहे ती शिवबा ग्रुप आहे. आणि त्यांना खरोखरच थोडे नाहीत तर राख त्यांना शुभेच्छा देतोय. त्यांचं कार्य हे असंच अखंडपणे चालत राहावं. खरं सांगायचं तर तुम्ही सांगितलं का युवकांना तुम्ही काय मार्गदर्शन करणार तर
त्यांनी सांगितलं युवकांनी त्यांच्याकडनं थोडं तरी 1% जर आदर्श घेतलं तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार घेऊन आज ज्या पद्धतीने आपल्या आया बहिणींकडे बघण्याची दृष्टिकोन सुद्धा जर बदलली तर आपण शुभा ग्रुपने केलेलं कार्य हे त्या युवकांपर्यंत पोहोचेल आणि ते युवक 100% घेतील अशी मी आशा बाळगतोय आणि संपूर्ण भिवंडी आगरी महोत्सवच्या कमिटीकडनं मी शुभा ग्रुपच्या सर्व शिलेदारांना मावळ्यांना शुभेच्छा देतोय आणि त्यांच्या हातून चांगलं काम होईल अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम पूर्णादीर्घाकं तस्मै नमः इति करशा पूर्ण पात्रैनि धाय पूर्विकरेवं धामदेवं तायोक्तं तथैकं रवी राहू केतू आणि मध्य दुपारी आहे ती वरून आहे म्हणजे आपली गोपाळ प्रकारची मूर्ती आहे तिच्या दुपारीच्या मातीचं स्थान आहे. आता आपल्याला त्याने सगळ्यांना आव्हान करायचं पूजेला या म्हणून. ही जी काही नाही ही बाहेरची जी दुपारी आहे ओम सूर्याय ओम सोमाय नमः सोमो अवयामि ओम भौमाय नमः भौमो अवयामि ओम बुधाय नमः बुधम अवयामि ओम बृहस्पतये नमः बृहस्पतिं अवयामि ओम शुक्राय नमः शुक्रम अवयामि ओम शनिश्चराय नमः ओम केतवे नमः केतुम् अवयामि. खरं म्हणजे आज तिथीप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपण शिवजन्मोत्सव साजरा करतो. शिवसेना शाखा काल्हेर आणि बालसेना काल्हेर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा 396वा आपण शिवजयंत्योत्सव साजरा करतो आणि प्रतिवर्षीप्रमाणे शिवबा प्रतिष्ठान आपल्या भिवंडी परिसरातील सर्वजण प्रतिवर्षी रॅली घेऊन येतात. याही वर्षी ते रॅली घेऊन आले. शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विजय भांबरे साहेब यांचं खरोखर आम्ही आभार व्यक्त करतो की आपण येऊन आमच्या ह्या छत्रपती शिवाजी महाराज चौकालीला आपण भेट दिली आणि दर्शन घेतलं. त्याबद्दल आम्ही त्यांचं शिवसेना शाखा काल्हेर आणि बालसेना काल्हेरतर्फे आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. जय शिवराम. आज छत्रपती शिवबा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने महाराजांची जयंती असल्या कारणाने आम्ही सर्व येथील सर्व गावामध्ये जाऊन प्रत्येक गावामध्ये जे महाराजांचे पुतळे त्यांचं दर्शन घेतो आणि आम्ही आता काल्हेर मध्ये आलेलो आहोत. बालसेना काल्हेर इथे महाराजांच्या दर्शन घेतले आम्ही आणि आम्ही आमचे मित्र म्हात्रे साहेब यांनी आम्हाला आमचे स्वागत केले. त्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. शिवबा प्रतिष्ठान भिवंडी या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करत असतो आणि दरवर्षी काल्हेर गावाला भेट असतो
आज बालसेनेच्या वतीने या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये शिवजयंती साजरी होत आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी आलो आणि महाराजांचं दर्शन घेतलं. कालेरवासियांचा आम्ही आभार व्यक्त करतो की अतिशय सुंदर महाराजांचं स्मारक आणि या चौक आपण तयार केलेला आहे. दरवर्षी शिवजयंती उत्सवानिमित्ताने आम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला महाराजांचं दर्शन मिळतं, त्याबद्दल बालसेना त्याच्या सर्व टीमचं आम्ही मनापासून अभिनंदन करतोय. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या प्रत्येक घरामध्ये पोहोचले पाहिजे असा हा संदेश आपण प्रत्येकाने घेतला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच संपूर्ण जग चालू आहे आणि त्यांच्या विचारातूनच आज प्रत्येक देश क्रांती करत आहे. म्हणून अशा या महान राजांना बालसेनेच्या वतीने आणि छत्रपती शिवप्रतिष्ठानच्या वतीने मानाचा मुद्रा. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय हर हर महादेव. जय शिवाजी. जय शिवाजी. ध्यान रखने का शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. अखंड हिंदुस्थानच्या आराध्यवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्ताने आम्ही आज दरवर्षीप्रमाणे कशेळी गावामध्ये देखील आलेले आहोत. कशेळी गावामध्ये स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने हा अतिशय भव्य दिव्य महाराजांचा पुतळा आपण पाहतो आणि या पुतळ्याचं दर्शन घेतल्यानंतर एक अंगामध्ये ऊर्जा निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचं कार्य हे देशाला नाही तर जगाला प्रेरित करणार आहे आणि या कार्याने हा संपूर्ण जग चालतं. म्हणून अखंड हिंदुस्थानचे आराध्यवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात जास्त स्मारक असलेला जगामध्ये एकमेव राजा आहे. अशा या महाराजांना आज छत्रपती शिवप्रतिष्ठानच्या वतीने आम्ही मानाचा मुजरा करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय हर हर महादेव. महाराजांच्या जयंती उत्सव निमित्ताने आम्ही आमचे शिलेदार दीपक माळी यांच्या गावामध्ये मानकोळीमध्ये आलेलो आहोत. त्या ठिकाणी महाराजांची जयंती साजरी केली. खऱ्या अर्थाने महाराजांचे विचार आज प्रत्येकाच्या घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात आज रुजले पाहिजे आणि महाराजांची जी क्रांती किंवा जे महाराजांनी कार्य या बहुजन समाजासाठी केलेलं आहे आणि तेच कार्य आज छत्रपती शिवप्रतिष्ठान करण्याचा मानस ठेवून प्रत्येक वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अशाच उत्साहाने साजरी करून आम्ही या गावामध्ये भेट देत असतो.
आज आम्ही मानकोली गावामध्ये भेट दिलेली आहे आणि महाराजांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज